नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम होत आहे आणि खूप मला कॉलसुद्धा येत आहेत, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मी। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे एकाच दिवशी आलेले आहेत। एकाच दिवशी म्हणजे ड्रायव्हरचं ग्राउंड एकाच दिवशी, कॉन्स्टेबलचं पण ग्राउंड एकाच दिवशी, किंवा ड्रायव्हरचं ग्राउंड आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबलचं ग्राउंड। मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे नेमकं ग्राउंड कसं द्यायचं। एक दिवस जरी गॅप असला तरी काही विद्यार्थ्यांचं जे दोन्ही ग्राउंडचं डिस्टन्स आहे 500 ते 600 किलोमीटर अशा अंतरावरती डिस्टन्स आहे, तर त्यांना ते शक्य नाही आहे आणि हे प्रशासनाच्या सुद्धा गोष्ट लक्षात आलेली आहे। मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड देता आलं नाही काही कारणास्तव, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं डबल ग्राउंड आलं होतं त्याच दिवशी, अशा विद्यार्थ्यांसाठी एक दिवस राखीव ठेवला होता शेड्यूलमध्ये। यावर्षीही असंच होईल, अजून पूर्ण प्रॉपर त्यांचं शेड्यूलमध्ये आलेलं नाही आहे, पण विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासन नक्कीच घेईल। पत्रव्यवहारसुद्धा चालू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे। तुमचं जे ग्राउंड पहिलं आहे ते ग्राउंड तुम्ही आधी व्यवस्थित द्या, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ग्राउंड झाल्यानंतर तुमच्या याच्यावरती स्टॅम्प दिला जातो, सही दिली जाते, ते घेऊन जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या ठिकाणच्या ग्राउंडवरती गेलात आणि तिथे तुम्ही त्यांना सांगितलं तर तुम्हाला ते एक दिवस वाढून नक्की देतील। याच्या आधीसुद्धा दिलेलं आहे, अधिकृतरित्या अजून काही डिक्लेअर झालेलं नाही आहे, पण हे मागच्या वर्षी असंच झालं होतं। त्यामुळे घाबरून जाऊ नका, जे तुमचं पहिलं ग्राउंड आहे ते ग्राउंड द्या। म्हणजे आणि काही विद्यार्थ्यांचं डबल ग्राउंड आलेलं आहे, म्हणजे एकाच दिवशी 2 ग्राउंड आलेत, तर तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हरच्या जागा कमी आहेत, तुम्ही प्राधान्य कॉन्स्टेबललाच देणार आहात, तर तुम्ही कॉन्स्टेबलचं ग्राउंड आधी द्या आणि जिथे तुमचं ड्रायव्हरचं ग्राउंड आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्स्टेबलचं ग्राउंड त्याच दिवशी आला आहे याचा तुम्ही जर प्रूफ दाखवला तर तुम्हाला 100% ती जी वाढवलेली तारीख आहे त्या दिवशी तुमचं ग्राउंड होईल। त्यामुळे निश्चिंत राहा, या गोष्टीचा जास्त विचार करू नका, प्रॅक्टिस आणि अभ्यासाकडे लक्ष द्या। धन्यवाद।